नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, मार्गशीर्ष गुरुवार सुरू झाले आहेत, तर आता आपण बनवणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारसाठी पाटाभोवती काढण्यासाठी सुंदर अशा 2 बॉर्डर रांगोळी डिझाइन। तर सुरुवात करूया। खूप सोप्या पद्धतीने आपण या बॉर्डर रांगोळी डिझाइन बघणार आहोत। तर त्यासाठी बघा, बोटाचा वापर करणार आहे मी। बोटाच्या साहाय्याने कसं काढू शकतो आपण ते दाखवणार आहे बघा। थोडा गॅप सोडायचा मध्ये आणि मग डॉट टाकायचे आहे बघा। असे मोठे मोठे आपण डॉट टाकून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण आता या डॉटच्या साइडने छोटे छोटे डॉट टाकणार आहोत। अशा ट्रिक वापरून तुम्ही सुंदर अशा रांगोळी डिझाइन नक्की डेकोरेट करू शकता। तुम्हाला जर येत पण नसतील ना, तर तुम्ही पण आरामात रांगोळी डिझाइन काढू शकाल अशी जर ट्रिक वापरली तर। बघा, तर हे आपण असे डॉट टाकून घेतलेले आहे त्याच्या साइडने। आता या डॉटला फक्त आपण असं पाठीमागच्या साइडने ओढून घ्यायचं आहे। बघा किती छान आपले इथे फूल तयार झालंय। मधला जो डॉट आहे हवं तर तसं ठेवू शकता, किंवा मग त्याला पण असं बोटाच्या साहाय्याने प्रेस करून घेऊ शकता। बघा, 4 फुलं आपले या लाईनवरती तयार झाले आहेत। त्यानंतर दोन्ही साइडने आपण डॉट टाकणार आहोत। बघा, याला आपण बोटाने असं फिरवून घेणार आहे मी त्याच्यामध्ये स्पून। बघा, मधलं जो आहे पान काढलं आहे त्याच्यावरती। त्याच्यानंतर या फुलाच्या पण साइडने आपण आता डॉट टाकून घेणार आहोत आणि याला पण बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती पण आपण पान तयार करणार आहोत। त्याच्यामधून पहिले लाईन मोडून घ्यायची आणि मग अशा साइडने काडीच्या साहाय्याने त्याच्यावरती रेषा तयार करायची। सुंदर असं आपलं पानाची डिझाइन तयार होते बघा। बघा, खूप छान दिसतात अशा रांगोळी डिझाइन। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका। आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ। बघा, आपला जो गोल शेप आहे त्याच्यावरती मी असे डॉट टाकले आहे बघा। जेवढे बसतील त्याच्यावरती डॉट तेवढे डॉट टाकून द्यायचे आहे।
बघा किती छान अशी डिझाईन आपली तयार झाली आहे. अशा सोप्या ट्रिक वापरून तुम्ही मस्त अशा रांगोळी डिझाईन बनवू शकता. बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे. बघा मध्ये आपण 2-2 पानं काढले आहेत आणि साईडने पण त्याच्या बरोबर या फुलांच्या वरती पानं काढली आहेत. किती सुंदर हे दिसत आहे. बघा बॉर्डर रांगोळी. अशी जर रांगोळी तुम्हाला काढायची असेल तर नक्की या ट्रिकने काढू शकता. आता बघा परत आपण डॉट टाकूया. मध्ये एक डॉट टाकला आहे मी. याच्या साईडने असे छोटे छोटे डॉट टाकत आहे. हे फुलं बनवले ना आपण, खूप सुंदर दिसतात रांगोळीमध्ये. खूप छान वाटते ही अशी रांगोळी. बघा बोटाचा वापर करून आपण या रांगोळीला डॉटला असं पाठीमागे खेचून घेतलं आहे. किती छान आपल्या याच्यामध्ये फूल तयार झालं आहे. बघा त्याच्यानंतर याच्या साईडने पण डॉट टाकूया. बघा 3-3 डॉट मी टाकले आहेत. किती घाई गडबड असली पूजेची पण तरी पण आपण ह्या रांगोळी आरामात पटकन झटपट होतात पुन्हा काढून तुम्ही काढू शकता. आता बघा याच्यामध्ये आपण फक्त असं बोट फिरून घेऊया. आता हे 3-3च डॉट आपण त्याला असं बोटाने फिरून घेतलं आहे. वरचा एक आपण डॉट तसाच ठेवला आहे. बघा याला आपण परत बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती बघा असं फूल आपण तयार करून घेऊया. बघा असं सिंपल ही काडी अशी याच्यामध्ये फिरून घ्यायची. बघा किती छान आपलं फूल त्याच्यावरती तयार झालं आहे. त्याच्यानंतर आता हे जे डॉट आहेत त्याच्यावरती सर्कल शेप आहे त्याच्यावरती आपण डॉट टाकूया. बरोबर त्या दोन्हीच्या मध्ये जो स्पेस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डॉट टाकून घ्यायचा आहे. बघा त्याच्यावरती पण बोटाने असं प्रेस करून घेतलं डॉटला. आणि याच्यावरती आपण असं पान बनवून घेऊया. एकचं तोंड आपण इकडे केले की एकाला इकडच्या साईडने आपण रेष द्यायची आहे. एक या साईडला आणि एक या साईडला असं बनवूया. बघा किती सुंदर झटपट होतात पुन्हा या रांगोळी. बघा किती आकर्षक अशी ही. पण तुम्हाला याच्यातली कोणती आवडली ते पण नक्की सांगा आणि काढून बघायला विसरू नका. काढून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची पण कशी आली या पद्धतीने रांगोळी काढलेली. बघा या पद्धतीने किती छान आपल्या या रांगोळी तयार होतात. नक्की ट्राय करा. आणि बघा असे डॉट टाकत आहे मी त्या बाजूने. तुम्हाला कलर वापरायचा असेल कलर वापरा वेगवेगळे तुमच्या पसंतीनुसार, किंवा मग अशी व्हाईट जरी ठेवली तरी पण सुंदर दिसते. तुम्ही पाटाभोवती अशी लांबट जर फरशी असेल काळ्या रंगाची, काळ्या रंगावरती खूप छान दिसतात रांगोळी. हा जो किचन कट्टा आहे ब्लॅक कलरचा, अशी एखादे काम सुरू असेल जागेचं तिथे तुम्हाला आरामात मिळून जाते. एखादी फरशी अशी पडलेली असली तर ती घेऊन यायची, अंगणामध्ये ठेवायची, किंवा मग देवघरासमोर पण एक अशी पट्टी तुम्ही ठेवू शकता आणि त्याच्यावरती अशा तुम्ही देवघराच्या साईडने मस्त अशा बॉर्डर रांगोळी रोज पण बनवू शकता. बघा ह्या अशा आपल्या 2 रांगोळी डिझाईन आज दाखवल्या आहेत. कशा वाटल्या नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.